यावरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपल्याला काय करायचंय ते. चला केळीचे वेफर्स करूया आज. ही जी केळी आहे ती मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्याचे सगळ्यांचे सालं काढून घ्यायची. त्यासाठी आधी अशी चीर द्यायची. सगळ्यांची सालं काढायची, देठ काढायचं. व्यवस्थित सालं काढायची. भूक लागली ते. एवढ्या केळीची सालं काढून झाली. आता आपण तेल तापत ठेवू आणि मग नंतर आपण हे केळीचे वेफर्स करूया. हे एका वाटीमध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये मीठ टाकायचं. आणि हळद टाकायची. आपण वेफर्स करून घेऊ. हळूहळू सोडायचं. गॅसची फ्लेम स्लो केली आहे मी. आता हे जरा हलके वाटतायत, तर यामध्ये आपल्याला काय करायचं, हे जे आपण हळदीचं आणि मिठाचं पाणी केलंय ना, ते असं टाकायचं. आता हे वेफर्स हलके झालेत आणि मस्त कुरकुरीतही झालेत. आता हे आपण काढून घेऊ. हे बघा, मस्त असे जाळीत झालेत ते. असेच आपण आता बाकीच्या केळ्यांचे पण वेफर्स करून घेऊ. हे बघा, अतिशय कुरकुरीत असे मस्त आपले केळीचे वेफर्स तयार झालेत.